मित्रांनो, कॅप प्रोसेसमध्ये बी एड या कोर्सचं अलॉटमेंट कसं चेक करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ आहे हा. तर आपण स्टेप बाय स्टेप कशी अलॉटमेंट चेक करायची ते बघूया. सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर आल्यानंतर चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट हे एक ऑप्शन दिसेल. चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट, त्यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट अँड चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट अशा दोन गोष्टी तुम्हाला त्या मेनूच्या अंडर दिसतील. तर सर्वप्रथम आपण इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट याच्यावर टिक करूया. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटवर टिक केल्यानंतर तुम्हाला राऊंड सिलेक्ट करायचं आहे, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे, कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आणि डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शो अलॉटमेंट लिस्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिस्ट दिसेल की सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत, कॅटेगरी वाईज डिटेल्समध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर तुम्हाला कॅन्डिडेट तुमचं स्वतःचं अलॉटमेंट जर चेक करायचं असेल तर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे. चेक युअर अलॉटमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर अलॉटमेंट झाली असेल तर अलॉटमेंट दिसेल इथे की हे कॉलेज या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अलॉट झालेलं आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे खाली दिसतील. जर तुम्हाला अलॉट झाला असेल एखादं कॉलेज आणि तुम्हाला जर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर एक इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर, याच्यावर टिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला ते जे अलॉटेड कॉलेज आहे ते दिसेल आणि प्रिंट अलॉटमेंट लेटर या बटनवर क्लिक करायचं. ते केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिसेल. हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक खालच्या साईडला एक ऑप्शन दिसेल सेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस. तर यामध्ये तुम्हाला फ्रीज बेटरमेंट असे दोन ऑप्शन आहेत, त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. तर जर तुम्ही फ्रीज केलं तर याचा अर्थ तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते तुम्ही कन्फर्म करत आहात. बेटरमेंट केलं तर सपोज तुम्हाला जर तिसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे तर नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हाला दुसऱ्या किंवा पहिल्या चॉईससाठी तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य धरलं जाईल आणि हे कॉलेज जे अलॉट झालेलं आहे ते तुमचं तसंच अबाधित राहील. त्यामुळे तुम्हाला जर फ्रीज आणि बेटरमेंट हे दोनपैकी कोणतं सिलेक्ट करायचं त्यासाठी इथे एक नोट दिलेली आहे, ती तुम्ही अवश्य वाचावी. तर यापैकी ऑप्शन सिलेक्ट करावं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बी एडच्या अलॉटमेंट प्रोसेस करता होता. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.